राज्यपालांना धक्काबुक्की करणाऱ्या काँग्रेसच्या 5 विधानसभा आमदारांना 2 वर्षासाठी निलंबित करण्यात आले। याच्यामध्ये राहुल बोंद्रे, अमर काळे, अब्दुल सत्तार, वीरेंद्र जगताप आणि जयकुमार गोरे या आमदारांचं निलंबन करण्यात आलंय। अभिभाषणासाठी राज्यपाल विद्यासागर राव विधानभवनात येत असताना काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला जातोय। या धक्काबुक्कीत राज्यपालांच्या हाताला जखम झाल्याचे देखील सांगण्यात आलंय। आताची या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी, अमर काळे हे आरबी वर्धा, अब्दुल सत्तार सिल्लोडचे, वीरेंद्र जगताप धामणगाव रेल्वे, जयकुमार गोरे माण सातारा आणि राहुल बोंद्रे चिखली इथून आलेले काँग्रेसचे आमदार आणि त्यांचं आज झालेलं निलंबन 2 वर्षाकरता हे निलंबन। एक त्यावर आपण प्रतिक्रिया घेऊया। आपले राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या बरोबर आहेत। दीपक भातुसे, काय आता या क्षणाची अपडेट? उद्या सर, आज दिवसभराच्या नाट्यमय घडामोडी संपताना दिसत नाहीत असं चित्र आज विधानसभेत आपल्याला पाहायला मिळालं। विश्वासदर्शक ठराव असो, त्याच्यानंतर राज्यपालांच्या समोर झालेला गोंधळ असो आणि आता 5 आमदारांचं 2 वर्षासाठी निलंबन असो, पूर्ण दिवस हा आज पूर्ण राजकीय घडामोडींचा होता आणि त्याही सगळ्या नाट्यमय राजकीय घडामोडी म्हणावं लागतील। आज आपल्याला माहिती आहे, राज्यपाल जेव्हा 4 वाजता विधानसभेमध्ये अभिभाषणासाठी आले त्यावेळी काँग्रेसचे आमदार पायऱ्यांवरती त्यांच्या विरोधात घोषणा देत बसले होते, परंतु राज्यपाल जेव्हा आतमध्ये आले तेव्हा सगळे आमदार उभे राहिले आणि त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन पायऱ्यांवरतीच केलं। त्या ठिकाणी प्रचंड गदारोळ झाला, धक्काबुक्की झाली आणि या धक्काबुक्कीमध्ये राज्यपालांच्या डाव्या हाताला जखमही झाली। सभागृहामध्ये महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी माहिती दिली। त्याला सुरुवातीला काँग्रेस या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करायला तयार नव्हता, परंतु याचं गांभीर्य जेव्हा एकनाथ खडसेंनी सभागृहात लक्षात आणून दिलं की राज्यपालांच्या हाताला जखम झाली या सगळ्या धक्काबुक्कीमध्ये, तेव्हा कुठेतरी काँग्रेसचे आमदारही थोडेसे शांत झाले आणि याच्यानंतर त्याच वेळेला 12 आमदारांना निलंबित करण्याची मागणी एकनाथ खडसेंनी केली होती। गटनेत्यांची त्यानंतर 2दा बैठक झाली सभागृहाचं कामकाज तहकूब करून। या बैठकीमध्ये शेवटी सीसीटीव्ही फुटेज जे उपलब्ध होतं ते सीसीटीव्ही फुटेज बघून 5 आमदारांची नावं काढण्यात आली जे राज्यपालांच्या समोर होते धक्काबुक्की जेव्हा झाली त्यावेळेला, आणि त्या आमदारांचं निलंबन करण्याचा प्रस्ताव संसदीय कामकाज मंत्री प्रकाश मेहता यांनी विधानसभेत मांडला आणि हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय आणि या आमदारांना आता 5 वर्षासाठी निलंबित करण्यात आलंय। विशेष म्हणजे राज्यपालांसारखा एक राज्याचा सर्वोच्च पदावर असलेला व्यक्ती जेव्हा अभिभाषणासाठी विधान भवनात येत असतो त्यावेळेला त्यांचं आदराने स्वागत केलं जातं, अभिभाषणासाठी त्यांना सभागृहापर्यंत नेलं जातं, परंतु आज त्यांचं स्वागत नव्हता, घोषणाबाजी झाली त्यांच्या विरोधात। सुरुवातीला गेटवरच शिवसेनेने काँग्रेसच्या आमदारांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली, तिथे धक्काबुक्की झाली आणि या धक्काबुक्कीची परिणिती आपल्याला बघायला मिळते की 5 आमदारांचं निलंबन झालेलं आहे। 2 वर्षाकरता दीपक भातुसे हे आंदोलन 2 वर्षाकरता करण्यात आलेलं आहे। निश्चित सर, 2 वर्षासाठी हे निलंबन असणार आहे आणि आजपासून पुढील 2 वर्ष हे आमदार निलंबित असतील आणि या सगळ्या घटनेची देखरेख करावा याचा अहवाल तयार करण्यासाठी एक कमिटी सुद्धा नेमण्यात आलेली आहे आणि ही कमिटी जी आहे आपला अहवाल सादर करेल आणि आणखीन कोण आमदार दोषी जर आढळले, कारण याचं सगळं सीसीटीव्ही फुटेज विधिमंडळ सचिवालयाकडे उपलब्ध आहे। ही कमिटी आमदारांची कमिटी असणार आहे, त्याच्यात गणपतराव देशमुखांसारखे ज्येष्ठ सदस्य आहेत। ही कमिटी हे सगळं फुटेज बघेल, सीसीटीव्ही फुटेज, आणि याच्यात आणखीन काय आमदार दोषी दिसत आहेत का याची बारकाईने तपासणी करेल आणि या सगळ्या घटनेचा अहवाल तो नागपूरला जे अधिवेशन होणार आहे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये, त्या अधिवेशनाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हा अहवाल मांडला जाईल आणि कोण कोण आमदार या प्रकरणात आणखीन दोषी आहेत ते सुद्धा कदाचित समोर येईल। त्यामुळे या घटनेचं गांभीर्य आणखीन पुढे विधिमंडळाच्या नागपूरच्या अधिवेशनात वाढण्याची शक्यता आहे। सध्या तरी काँग्रेसचे 5 आमदार निलंबित करण्यात आलेत, कारण आपल्याला माहिती आहे एकनाथ खडसेंनी मागणी केली होती की 12 आमदारांना निलंबित करावं। आम्ही जे सीसीटीव्ही फुटेज बघितले त्याच्यात 12 आमदार राज्यपालांना धक्काबुक्की करताना दिसत आहेत, परंतु गटनेत्यांच्या बैठकीत जी चर्चा झाली आणि तिथे जे सीसीटीव्ही फुटेज बघण्यात आलं त्यानुसार सुरुवातीला 5 आमदारांना दोषी धरण्यात आलाय आणि या 5 आमदारांचं निलंबन जे आहे ते 2 वर्षासाठी करण्यात आलं आणि हे आमदार पुढील 2 वर्ष विधिमंडळात प्रवेश करू शकणार नाहीत। मग ते नागपूरचं विधान भवन असेल किंवा मुंबईतला विधान भवन असेल, या दोन्ही विधान भवन परिसरात या आमदारांना प्रवेश नसणार आहे। दीपक, मला असं वाटतं आज अनेक क्लायमॅक्स अँटी क्लायमॅक्स घडतायत, अनेक महत्त्वाच्या घटना घडतायत, कदाचित त्यावरचा दुर्दैवी कळस ठरावा अशी बातमी आहे। घटनांचा क्रम आणि सिलसिला असाच चालू राहणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।